नमस्कार. मी तुम्हाला गुरुपौर्णिमेविषयी माहिती सांगणार आहे. गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी या व्यास ऋषींचा जन्म झाला म्हणून ती व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. पूर्वीच्या काळी गुरुग्रही ही मुलं विद्यार्थी शिकायला यायचे. गुरु झाडाखाली त्यांना ज्ञान देत असत आणि विद्यार्थी ते ग्रहण करत असत. विद्यार्थी हे तिथेच आश्रमात गुरुगृही राहत असत आणि विद्या संपादन करत असत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आई वडील हे आपले प्रथम गुरु आहेत. त्यांच्यापासूनच आपलं अस्तित्व सुरू होतं. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय आत्मा नाही. धैर्य, कर्म, ध्यान, ज्ञान सर्व काही गुरूंचीच देणं. गुरूंच्या ऋणांशी कृतज्ञ राहावे, मोल आयुष्याचे जाणून घ्यावे. गुरूंच्या चरणी स्वर्ग पहावे, चरणी त्यांच्या नतमस्तक व्हावे.